आज आपण या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल नंबर 8 पाहणार आहोत. न्यूमरिकल बेस्ड ऑन ट्रायंगल. तर न्यूमरिकल काय आहे? अ बेस बी ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज हॉरिझॉन्टल शो दॅट द सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया with respect to horizontal and vertical axis are equal. State the value of moment of inertia in terms of B. म्हणजेच काय? तर एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेलं आहे ज्याची बेस बी आहे आणि सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काढायला सांगितलं आहे? हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ॲक्सिसला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायला सांगितलं आहे आणि येणाऱ्या व्हॅल्यू कशा बी टर्ममध्ये आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. म्हणजेच काय इथं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आय एक्स एक्स इज इक्वल्स टू आय वाय वाय. या टाईपमध्ये न्यूमरिकल नंबर 6 आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला इथं बीच्या ऐवजी काहीतरी व्हॅल्यू दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण आय एक्स एक्स आय वाय वाय टॅली केलेलं आहे. आता या न्यूमरिकलमध्ये आपल्याला काय दिलं आहे? बी दिलेलं आहे. कोणते व्हॅल्यू दिलेलं नाही. तर आपला आन्सर बी टर्ममध्ये येणार आहे. ते आपल्याला सॉल्व करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय आय एक्स एक्स इज इक्वल्स टू आय वाय वाय इन टर्म ऑफ बी यामध्ये सॉल्व करायला सांगितलं आहे. सेम न्यूमरिकल व्हॅल्यू असतानाच आपण न्यूमरिकल नंबर 6 पाहिलेला आहे. त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवतो, तिथून तुम्ही न्यूमरिकल नंबर 6 पाहू शकता. तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करूया? एक ट्रायंगल ड्रॉ करूया. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय? तिन्ही बाजू त्याच्या सेम असणार आहेत. तिन्ही बाजू सेम म्हणजेच काय होणार? तिन्ही अँगल सेम असणार आहेत. अँगल किती येणार? 60 60 60 डिग्री येणार. हा 60 डिग्री, हा 60 डिग्री, हा 60 डिग्री. व्हॅल्यू किती दिली आहे? बेसची बी. सिमिलरली हा सुद्धा बी. सिमिलरली हा पण बी. ॲडजस्टमेंटसाठी आपण एच काढण्यासाठी इथून एक काय करणार आहोत? व्हर्टिकल लाईन. याला आपण काय म्हणणार? एच. हे डिस्टन्स किती येणार? हा जर बी असेल तर हे बी डिवायडेड बाय 2 डिस्टन्स एवढे येणार. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण एच फाइंड आउट करूया. एच फाइंड आउट करण्यासाठी आपण 2 मेथड वापरतो. एक पायथागोरस थेरम आणि दुसरं साइन रूल. तर सध्या आपण पायथागोरस थेरम वापरूया. पायथागोरस थेरम काय म्हणतो? हायपोटेनस स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस किती आहे? बी डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर प्लस अल्टिट्यूड किती आहे? एच. इथून हे डिस्टन्स एच चा स्क्वेअर. म्हणजेच काय होणार? आपल्याला एच फाइंड आउट करायचं. एच इथं ठेवूया आपण. एच स्क्वेअर इज इक्वल टू इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर काय होणार? मायनस. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस बी डिवायडेड बाय 2 स्क्वेअर. सॉल्व करूया. एच स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर ॲज इट इज मायनस बीचा स्क्वेअर काय होणार? बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू बी स्क्वेअर 4 बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ॲज इट इज डिवायडेड बाय 4. म्हणजेच काय? एच स्क्वेअर 4 बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. म्हणजे 4 मायनस 1 3 3 बी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 एच स्क्वेअर. ह्याचं काय करूया? अंडर रूट घेऊया. म्हणजेच काय राहणार? एच इज इक्वल टू 3चा अंडर रूटमध्ये 3 जाणार. बी स्क्वेअर आहे त्याचा अंडर रूट घेतलं तर काय होणार? फक्त बी राहणार डिवायडेड बाय 4चा अंडर रूट काय होणार? 2 होणार. म्हणजेच एचची व्हॅल्यू आपली किती आली? अंडर रूट 3 बी डिवायडेड बाय 2. सेम व्हॅल्यू आपण साइन थिटाच्या फॉर्म्युल्याने ट्राय करूया. साइन 60 इज इक्वल्स टू साइन 60 काय असतं? ऑपोजिट साईड काय असणार आहे? एच डिवायडेड बाय हायपोटेनियस बी. साइन 60ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो रे? तर आपण इथं एकदा ट्राय करूया. साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा. अँगल किती असतो? 0 30 45 60 90 डिग्री. तर काय करायचं? व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची सांगतो एकदा. तर 0 ठेवायचं. 1 2 3 4 प्रत्येकाला डिवायडेड बाय 4 करायचं. आणि प्रत्येकाचा अंडर रूट घ्यायचं. आपल्याला काय करायचं आहे? साइन 60 फाइंड आउट. इथं काय व्हॅल्यू येते ती इथं पुट करायचं. 0 डिवायडेड बाय 4 एनी 0 डिवायडेड बाय एनी नंबर काय असतं? 0 येतं. अंडर रूट 0 येणार त्यामुळे इथं 0. 1 डिवायडेड बाय ॲज इट इज. या 1चा अंडर रूट घेऊया. किती येणार? 1. 4चा अंडर रूट 2. 2 डिवायडेड बाय 4 2 2 जा 4. म्हणजेच काय? 1 डिवायडेड बाय 2 येणार.
म्हणजेच 1चा अंडर रूट 1, 2चा अंडर रूट 2 येणार, 1 डिवायडेड बाय रूट 2. 3चा अंडर रूट 3 डिवायडेड बाय 4चा अंडर रूट किती येणार 2. 4 1 जा 4, 1चा अंडर रूट काय येणार 1च येणार. साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. कॉस थिटाची काय करायची, रिव्हर्स लिहायची. ही 1 इथं लिहायचं, ही रूट 3/2 इथं लिहायचं, ही 1 डिवायडेड बाय रूट 2 ॲज इट इज, ही 1/2, ही 0 इकडं. टॅन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजेच काय करायचं, ही व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू करायची. 0 डिवायडेड बाय 1, 0 डिवायडेड बाय एनी नंबर काय व्हॅल्यू असते 0 असते. आता 1/2 डिवायडेड बाय रूट 3, हे 2 वरती जाणार, 2 गेट कॅन्सल, म्हणजेच काय होणार 1 डिवायडेड बाय रूट 3. हे रूट 3 वरती जाणार, रूट 2 वरती जाणार, रूट 2 गेट कॅन्सल, 1 ॲज इट इज. हे 2 इथं वरती जाणार, म्हणजेच काय 2 गेट कॅन्सल, रूट 3 ॲज इट इज. 0 1 डिवायडेड बाय 0, 1 डिवायडेड बाय एनी 0 काय, एनी नंबर डिवायडेड बाय 0 काय असतं आन्सर इन्फिनिटी. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, साइन 60 किती आहे रूट 3 डिवायडेड बाय 2. ही एकदा प्रोसेस व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण साइन कॉस टॅन याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आता आपल्याला काय पाहिजे, साइन 60 रूट 3 डिवायडेड बाय 2, एच ॲज इट इज बी. आपल्याला फाइंड आउट एचची व्हॅल्यू करायची आहे, एच तिथंच ठेवा. इकडे डिवायडेड बाय बी आहे, इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार, म्हणजे बी साइन 60. साइन 60 म्हणजे काय आहे, बी रूट 3 डिवायडेड बाय 2. बघा सेम व्हॅल्यू आली का, रूट 3 डिवायडेड बाय 2 इंटू बी. दोन्ही मेथडने आपली व्हॅल्यू काय झाले टॅली झालेली आहे. दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने तुम्ही एच फाइंड आउट करू शकता. आता एच फाइंड आउट केलं, आपण काय करूया IXX फाइंड आउट करूया. IXX काय असतो, इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी BH³ डिवायडेड बाय 36. बी ॲज इट इज, एचची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, ती किती आहे रूट 3 बी डिवायडेड बाय 2. ह्याचा काय आहे क्यूब आहे, डिवायडेड बाय 36. सिम्प्लिफाय करूया. बी ॲज इट इज, ह्या क्यूब रूट 3चा क्यूब करायचा, म्हणजेच काय 3 टाइम्स क्यूब रूट करूया. 1 2 3. बीचा क्यूब डिवायडेड बाय 36. 2चा क्यूब किती येणार, 2 2 जा 4, 4 2 जा 8. हा रूट 3 मल्टिप्लिकेशन काय केल्यानंतर काय होणार, नुसता 3 राहणार, म्हणजेच काय B3 आणि हा रूट 3 ॲज इट इज, बीचा क्यूब डिवायडेड बाय 36 इंटू 8. हा बी क्यूब आणि हा एक बी किती झालं B⁴, म्हणजेच काय झालं 3 रूट 3 B⁴ डिवायडेड बाय 36 इंटू 8. अजून इथं काय होतंय, 3 1 जा 3, 12 3 जा 36, 12 इंटू 8 किती होणार 96. इथं काय राहिलं क्यूब रूट 3 B⁴. म्हणजेच आपला IXX व्हॅल्यू किती आली, क्यूब 3 B⁴ डिवायडेड बाय 96. सिमिलरली IYY एवढीच व्हॅल्यू येते का आपण चेक करूया. IYY साठी फॉर्म्युला काय असतो रे, IYY इज इक्वल टू HB³ डिवायडेड बाय 48. हा नेहमी लक्षात ठेवा, इक्विलॅटरल आयसोस्केलसाठी HB³ डिवायडेड बाय 48 असतं. हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर HB³ डिवायडेड बाय 36 असतं. चला व्हॅल्यू पुट करूया. एचची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, किती आहे ती अंडर रूट 3 इंटू बी डिवायडेड बाय 2 इंटू बीचा क्यूब डिवायडेड बाय 48. हा बी आणि हा बी क्यूब किती झाला B⁴ डिवायडेड बाय 48 इंटू 2 किती आलं 96. म्हणजेच काय आपली IYYची व्हॅल्यू किती आली, सेम आली का बघा, क्यूब रूट अंडर रूट 3 B⁴ डिवायडेड बाय 96. आपल्याला न्यूमरिकलमध्ये काय विचारलेलं,
शो दॅट सेंट्रॉइडल मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल आर इक्वल. बघा बरं, हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स एक्स ॲक्सिस आय एक्स एक्स की त्याला √3b⁴ डिवायडेड बाय 96 आणि आय वाय वाय की त्याला √3b⁴ डिवायडेड बाय 96. दोन्ही सेम आलेत का? आलेत. म्हणजे याला आपण 1 म्हणूया आणि याला 2 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आय एक्स एक्स इज इक्वल्स टू आय वाय वाय इज इक्वल्स टू किती आला आपला आन्सर? √3b⁴ डिवायडेड बाय 96. हेन्स प्रूव्ह. आपण हे प्रूव्ह केलं की आय एक्स एक्स आणि आय वाय वायच्या व्हॅल्यू इक्विलॅटरल ट्रायंगल बी साईड असताना कसा आला? सेम आला. सेम न्यूमरिकल आपण न्यूमरिकल नंबर 6 मध्ये व्हॅल्यू घेऊन पाहिलेलं आहे. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना याचा चांगला फायदा घेता येईल. आणि अजूनपर्यंत आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.